व ओम साई अद्विता क्रिकेट टीमला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले। चला दोन्ही संघांचे संघनायक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये आला पाहिजे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला लगेच सामोरं जावं लागेल। या पुढचा सामना होतोय युवराज स्पोर्ट विपक्ष MK स्पोर्ट जयसिंगपूर। दोन्ही टीमचे संघनायक डावाचं पहिलं सत्र संपण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी या आणि जर आपण वेळ घेतलात तर तुमची षटकं कमी करण्यात येतील। युवराज स्पोर्ट आणि MK स्पोर्ट जयसिंगपूर संघनायक या सामन्यामधील डावाचं पहिलं सत्र पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आले पाहिजे याची काळजी घ्या। सामन्याला सुरुवात होते। दोन बलाढ्य संघ आणि त्या दोन बलाढ्य संघांची ग्रंथिका उपांत्य फेरीच्या लढतीच्या निमित्तानं जुळली जाते। या अगोदर आपण पाहिलं पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये वेदांत स्पोर्ट क्रिकेट टीमने शंभूराजे स्पोर्ट क्रिकेट टीमचा पराभव करत उपांत्य फेरीचे दरवाजे ठोठावले व या कोल्हापूर प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा पहिला बहुमान वेदांत स्पोर्ट क्रिकेट टीमने प्राप्त केला। सांघिक कामगिरीच्या जोरावरती चतुरास्त्र कामगिरी करत 51 धावांचं छोटेखानी लक्ष व धावा कमी असल्या तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती सामना कसा जिंकता येतो याचं ज्वलंत उदाहरण वेदांत स्पोर्ट क्रिकेट टीमने दाखवून देत शंभूराजे स्पोर्ट क्रिकेट टीमचा पराभव केला। त्यानंतर पुढचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा कोणता संघ आपल्याला मिळेल यासाठी निश्चिती करणारी लढत आम्ही लगेचच तुमच्या समोर कव्हर करतो आहोत। टॉस जिंकली आहे SK रॉयल किंगने, सामना कोण जिंकेल याच्या उत्सुकतेमध्ये प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आपण या सामन्याला सुरुवात करतो आहोत। नाणेफेकी जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न SK रॉयल किंग क्रिकेट टीमचा। 35 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपली पाहिजे, डावाचं पहिलं सत्र संपलं पाहिजे 35 मिनिटांमध्ये याची काळजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे। पहिल्याच बॉलवरती खूप चांगला फटका इथे सजवलाय, ड्राईव्ह केलंय सत्यम पाटील, 2 धावांनी स्वतःचं खातं ओपन करतोय व टीमची धावसंख्या देखील फलकावरती वाढते। बिनबाद 2, गोलंदाज तयार सागर, टीमचा नायक यावेळेला सागर चाकून टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाजाचीच विकेट गुल झाली आहे। प्रवीण गावडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत 2 धावांचं योगदान देऊन सत्यम पाटील परतलाय पहिल्या गड्याच्या रूपाने सांघिक 2 धावांवरती। न्यू बॅटर संतोष मगदूम मैदानामध्ये आलाय। सत्यम पाटीलने 2 धावांचं योगदान दिलंय, तो माघारी गेलाय। आखूड टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका ठरवण्याची संधी होती कारण अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे।
बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न फसला सत्यम पाटीलचा आणि 2 धावांवरती तो माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय संतोष मगदुम, त्याला देखील खातं ओपन करायचं बाकी आहे. संघाचा जो संघ नायक आहे सागर, त्याने मात्र पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे आणि त्यामुळेच या खेळाडूला संघ नायक या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी केलं गेलं. त्याच्याकडे काबिलियत आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह आलेला शॉट्स कव्हरला क्षेत्ररक्षक एकेरी दाबेने खातं ओपन करतोय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर संतोष मगदुम एकेरी दाबेने टीमची धावसंख्या वधारते. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला देखील विनंती आहे आणि सूचना देखील आहे. फलंदाज मैदानामध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने लगेचच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. अन्यथा जर आपण वेळ घेतलात तर देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा आयोजन कमिटीचा आणि पंचांचा निर्णय आहे, याकडे आपण लक्ष द्या. डावखुरा बॅटर मैदानामध्ये आलाय. डावखुऱ्या फलंदाजांचे फटके पाहण्याजोगे असतात, ते आकर्षित करतात. उत्कर्ष स्ट्रायकिंग एंडला तयार. अगुटप्याचा बॉल घुमवलाय बॉलला आणि यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षण देखील केले गेले. लॉंग लेग दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला रितेश आणि त्याच्याकरवी चेंडूची परती आली आहे. केवळ एकेरी धाब्यांचा कालावधी आहे उत्कर्षकडे आणि एकेरी धाब्याने स्वतःचं खातं देखील त्याने ओपन केलंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जे प्रेक्षक उशिरानं मैदानावरती आलेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी नुकताच आपला टीव्ही ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी कोल्हापूर प्रीमियर लीगचा हा अखेरचा दिवस तुम्ही पाहताय. यावेळेला खूप चांगला फटका टाइम प्रॉपर पाहायला मिळालाय. डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू फरार. KPL संजीवनी चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढतीये. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1-8 उपांत्य फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये रंगलाय. यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय सागर मेतकेने. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. टिंब चेंडूने षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 8 धावा देत 1 विकेट मिळवली आहे. संघनायक सागर मेटकेने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संतोष मगदुम आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये आहे उत्कर्ष. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला विनंती आहे, जर आपण फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणाऱ्या बॅटरने जर वेळ घेतला आणि टाइम आउटचा कालावधी जर संपला तर नवीन येणाऱ्या फलंदाजाला आउट दिलं जाईल, याची कृपया नोंद घ्या. ज्योतिबा पाटील ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि मागच्या मॅच मध्ये त्यांनी आपली योग्यता देखील सिद्ध केली आहे, असे अनुभवी गोलंदाज ज्योतिबा पाटील मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. संतोष मगदुमच्या साथीला उत्कर्ष मैदानामध्ये फलंदाजीसाठी. डावखुरा बॅटर उत्कर्ष आपल्या टीमला उत्कर्ष करून देईल का हे आपल्याला पाहावं लागेल. डावखुरे फलंदाज नक्की आकर्षित करतात आणि सातत्याने क्षेत्ररक्षण बदलण्याला देखील ते भाग पाडतात. असा डावखुरा बॅटर तयार. अनिवार्य पॉवर प्लेचे षटक पुन्हा एकदा मैदानामध्ये सुरू होईल. 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारक्षक म्हणून पाहायला मिळतोय. ज्योतिबा पाटीलचा बॉल यावेळेला ऑफ स्टेटला हलकेच स्टेअर केलाय. चेंडू आपण पाहतोय कव्हरला चाललाय. एकेरी धावेने उत्कर्ष पोहोचतोय व्यक्तिगत 2 धावांवरती. टीमची धावसंख्या पुढे जाते 8-9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 षटक व 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 हे शानदार अलिशान 3रं पर्व आपण पाहतोय. कोल्हापूर जिल्हा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरची मिसळ प्रसिद्ध आहे. कोल्हापूरमध्ये आपण पाहतो अंबाबाईचं मंदिर प्रसिद्ध आहे. पन्हाळा कोल्हापूरचा प्रसिद्ध आहे आणि त्याच पद्धतीने ही कोल्हापूरची क्रिकेट स्पर्धा देखील तितकीच प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा हा देखील खूप प्रसिद्ध आहे. यावेळेला दुसऱ्या धाब्यासाठी पावलं सरसावल्यात आणि बघता बघता 2 धावांची लहर झटपट वेगात
आपले एंड बदलले दोन्ही खेळाडूंनी, 2 धावांनी संघ दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय. 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर आपण चर्चा करत होतो कोल्हापूरची. कोल्हापूर हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. करवीर नगरी म्हणून देखील कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. यावेळेला चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रतीक पाटील, त्याने टिपला हा झेल. मैदानामध्ये आली आहे विकेट. संतोष मगदूम दुसऱ्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. आता खूप चांगलं कॉम्बिनेशन डीजे आणि कॉमेंटेटर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि हेच कॉम्बिनेशन सातत्याने आवश्यक असतं. थँक्यू डीजे. खूप चांगलं सुगम संगीत डीजे यांच्या माध्यमातून देखील तुम्ही ऐकतात आणि कोल्हापूरची एक वेगळी ओळख. कोल्हापूरमध्ये अनेक क्रिकेटचे खेळाडू घडताना देखील आपण पाहिले. किरण खतकर हे सगळ्यात मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील आणि त्यांचा देखील आज नक्की उल्लेख करावा लागेल. अनेक खेळाडू आपण पाहिले. दादू कांबळे असतील, प्रवीण देसाई असतील, किरण खतकर असतील, त्याच पद्धतीने आपण पाहतो अविनाशजी रायकर असतील, संतोषजी गायकवाड असतील. खूप सारे क्रिकेटचे खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याने दिलेत आणि आत्ताच्या या पिढीमध्ये आपण पाहतोय नितीन माटुंगे, मनोज संकपाळ यासारखे जे खेळाडू आहेत, मुकेश शिंदे असतील, असे अनेक खेळाडू आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याने दिलेले पाहायला मिळतात. बरीचशी नावं आहेत, ती काही नावं थोड्या वेळातच तुमच्या समोर टप्प्याटप्प्याने नक्की येतील. यावेळी लाखू टप्प्याचा बॉल सफल क्रॉस होत स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर पाठवले. बॉलला आल्याच केलाय धमाका. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी KPL चौकार. खराब चेंडू होता. अशा पद्धतीचा खराब चेंडू म्हणजे गोलंदाजासाठी दिलेलं हे खुराक आहे, गिफ्ट होतं आणि हे गिफ्ट मात्र दोन्ही हातांनी कबूल केलंय पार्थने. पार्थ घाटगे. एक चेंडू 4 धावा. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद. कोल्हापूरकरांसाठी तलवार काही वेगळी नाहीये. हा शूरवीरांचा जिल्हा आहे आणि इथे मर्दानी खेळ जास्तीचे चालताना आपण पाहतो आणि या फुटबॉल वेड्या, हॉकी वेड्या शहरामध्ये क्रिकेटचा थरार रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे शहर आहे ते फुटबॉल प्रेमींचं शहर आहे आणि इथे क्रिकेटचे मोठे खेळाडू देखील घडतायत आणि आता मात्र या स्पर्धेनंतर कोल्हापूरमध्ये क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 षटक 5 चेंडूंचा खेळ देखील संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्योतिबा पाटील गोलंदाजी मार्गवरती तयार आहेत. व्यक्तिगत कोट्यातल्या पहिल्या आणि टीमच्या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला उत्कर्षने समोर खेळाय. उत्कर्षाची कलात्मकता जबरदस्त पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतो की लेदर क्रिकेटचे खेळाडू ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतात त्यांचा जो टायमिंग आहे अशा पद्धतीचा टायमिंग आपल्याला उत्कर्षाच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालंय. उत्कर्षने आतापर्यंत 3 धावांचं योगदान दिलंय. पार्थने चौकाराने धोक्याचे पूर्वसंकेत प्रतिस्पर्धी टीमला दिलेत. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि त्यानंतर नाणेफेकी जिंकत प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा हा धावफलक आहे SK रॉयल किंग क्रिकेट टीमचा. दोन संघ आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला SK रॉयल किंग ज्यांचे संघ मालक आहेत संदीपजी कात्रड साहेब आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई अद्विता क्रिकेट टीम ज्या टीमचे संघ मालक आहेत दीपक नारळकर. यांचा देखील मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करूयात कारण खूप चांगला संघ त्यांनी या मालिकेमध्ये दाखल केलाय. डाकुरा बॅटर
उत्कृष्ट स्ट्रायकिंग येईल तयार होईल आणि गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं दुसरं टीमचं तिसरं षटक फेकण्यासाठी संघनायक सागरचा लेग स्टिक वरचा बॉल आणि त्याला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका खेळलाय, उत्कर्षाने धमाका केलाय, डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलंय. चौकार चौकार चौकार. खराब लेंथ वरती बॉल टाकला गेला आणि त्या बॉल वरती अक्षरशः तुटून पडला उत्कर्ष. आता मात्र उत्कर्ष आपल्या टीमचा चांगला उत्कर्ष मैदानामध्ये करतोय हे म्हणायला मात्र वाव आहे. 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. 21 धावा फलकावरती लागलेत. गोलंदाज तयार. यावेळेला कव्हर्सला खेळलाय, खूप चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह. अनेक फटके आपल्याला पाहायला मिळतात उत्कर्षाच्या बॅट मधून. ही त्यांची खासियत आहे. कलात्मकता देखील त्यांच्याकडे खूप चांगली आहे. एकेरी धावेने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला ज्यांनी चौकाराने आपलं खातं ओपन केले पार्थ घाटगे स्ट्रायकिंग एंडला मात्र तयार झाले आहेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा त्यांच्या खात्यावरती आहेत. स्कोर बुक आपण पहा 2 आकड्यांनी भरलंय. 22 धावा, 2 गडी आउट, 2.2 षटकांचा खेळ संपलाय. आज तारीख देखील आपण पाहतोय 2/2/2025. या तारीख मध्ये देखील 2 आकडे बरेचसे पाहायला मिळतात. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते 23 धावा. सामना देखील आजच्या दिवसामधला दुसराच मैदानामध्ये चालू आहे. म्हणजे जे आकड्यांचा खेळ करतात आज दुरीचा डबल गेम किंवा दुरी नक्की तुमच्यासाठी लकी ठरेल. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा पडल्यानंतर किंचित वळण घेऊन चेंडू बाहेर निघालाय. ही देखील खासियत आहे गोलंदाज सागर मेतकेची, जो संघनायक आहे, टीमचा आयकॉन खेळाडू आहे. मागच्या दिवशी या खेळाडूने गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे आणि या सामन्यामध्ये देखील व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये तो गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अकुटप्याचा बॉल खराब लेंथवरती पुन्हा एकदा घुमवलाय. बॉलला चेंडू डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय लॉंग लेग एरियामध्ये. रितेश करवी जोपर्यंत चेंडूची परती येईल, फलंदाजांकडे कालावधी आहे फक्त एकेरी धावेचा. एकेरी धावेंची लहर मैदानामध्ये येते व एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चालू असणारी महत्वाची आजच्या शेवटच्या रजनीमधील गेले 5 दिवस रात्र क्रिकेटचा रणसंग्राम कोल्हापूर प्रीमियर लीग च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. समोर ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. सागर मेतकेने शतक क्रमांक 3चा खेळ संपलाय. डॉट बॉल टिंब चेंडू आपण पाहिलाय आणि प्रारंभीच्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस नाणेफेक जिंकत प्रथमतः बॅटिंग करत असताना SK रॉयल किंग गजानन गुरवच्या नेतृत्वाखाली 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. ज्योतिबा पाटील ज्यांच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सुपूर्द केलाय आणि कान मंत्र देखील दिला जातोय. शाम सर सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. ज्योतिबा पाटील गोलंदाजीसाठी तयार झाले आहेत. आत्मविश्वास, धाडस, जिद्द, क्रिकेटने अनेक गोष्टी मित्रांनो आपल्याला शिकवलेत. कमी कालावधीमध्ये खूप चांगला निर्णय कसा घ्यायचा हे देखील क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. जिंकल्यानंतर आनंद कसा व्यक्त करायचा हे देखील क्रिकेटने शिकवलंय. पराभव झाल्यानंतर त्या पराभवामध्ये शांत कसं राहायचं हे देखील क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. अनेक गोष्टी क्रिकेटने आपल्याला शिकवल्यात आणि किती डोक्यावरती टेन्शन असलं तरी ते टेन्शन विसरायला क्रिकेटनेच आपल्याला शिकवलंय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होईल. ज्योतिबा पाटील गोलंदाजी मार्कवरती मेडिकल कॉलेज एंड कडून तयार. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली. ते ज्योतिबा पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. 7 षटकांची मर्यादित लढत आहे. थोडासा गोलंदाजीमध्ये अडथळा निर्माण झालाय आणि आपण पाहतो पंचाने मृत चेंडू घोषित केलाय.
डेड बॉल आहे, मृत चेंडू पंचांकडनं घोषित केला गेला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येताना आपण ज्योतिबा पाटील यांना पाहतोय. ज्योतिबा पाटील तयार, स्ट्रायकिंग एंडला उत्कर्ष तयार. टीमची धावसंख्या 24, 2 बाद. यावेळेला बॉलला उडवलाय मिड विकेट ला, क्षेत्ररक्षक आहे दूर आणि त्याला टाटा गुड बाय हाय हॅलो करत चेंडू झालाय भूर. बॉर्डर लाईनच्या बाहेर. संजीवनी केपीएल चौकार. चारने टीमची धावसंख्या पुढे जाते, रुद्धिंगत झाली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 28 धावा फलकावरती लागलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्योतिबा तयार. ज्योतिबाच्या नावानं चांगलं बॅकफुटवरती जात यावेळेला पंच केलाय. खूप चांगला फटका सजवला. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. डी पिच कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल तिसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर देखील पावलं काढली आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. विकेटमध्ये अतिशय तेज आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्ही बॅटर, कारण सामना महत्वाचा आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडनं एखादी धाव कशी वाढेल याचा प्रयत्न ज्योतिबा तयार. ज्योतिबा पाटील चांगला बॉल खाली राहिलाय पाण्यामधून डुबकी मारत हा बॉल गेलाय. सबमरीन डिलिव्हरी. 3.3 षटक आतापर्यंत संपलेत. 7 धावा ज्योतिबा पाटील यांनी आपल्या 3 चेंडूमध्ये खर्च केलेत. टीमची धावसंख्या आहे 31, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग येईल बॅटर तयार पार्थ. नॉन स्ट्रायकिंग येईल आपण उत्कर्षला पाहतोय. 16 धावांचं योगदान आतापर्यंत उत्कर्षने दिलंय फक्त 9 चेंडूंमध्ये आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा पार्थ घाडगेने देखील बनवलेत. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. उपांत्य फेरीची लढत कोल्हापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय 2025 मधील. यावेळेला उडवलाय बॉलला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सागरच्या हाताला स्पर्श करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मालवणी भाषेमध्ये आपल्याला नक्की म्हणावं लागेल, बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचा कासरो पण घेऊन गेलो. आपण पाहतोय चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि त्यानंतर सागर मेटके स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याची नजर हटली आहे. ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, आसमां के पास भी तो जमी नहीं. गोलंदाज तयार. टीमची धावसंख्या वाढते फलकावरती 35 धावा. ज्योतिबा पाटील गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय 20 धावा त्याने आतापर्यंत खर्च केले. टीमची धावसंख्या आहे 36. उत्कर्ष आणि त्याच्या साथीला पार्थ घाडगे. पार्थने देखील एक चौकार ठोकलाय. 7 चेंडूमध्ये 10 धावा त्यांच्या खात्यावरती आहेत. 9 चेंडू आणि 16 धावांचं योगदान आतापर्यंत उत्कर्ष यांनी दिलंय. नाणेफेकी जिंकत गजानन गुरव आणि त्यांच्या टीमने घेतलेला फलंदाजीचा निर्णय आतापर्यंत तरी यशस्वी ठरलाय. मात्र कमबॅक करावं लागेल ओम साई अद्विता क्रिकेट टीमला. ओहो लाजवाब क्रिकेट मधलं सौंदर्य. हा फटका नक्की डोळ्यामध्ये साठवून ठेवा, मनामध्ये आठवून ठेवा. उत्कर्षाच्या बॅट मधून निघालेला फटका कव्हर्स मध्ये आलाय, बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे.
4 षटकांचा खेळ संपलाय आणि फलकावरती 40 धावा आल्यात. प्रति ओव्हर 10 धावांची सरासरी राखली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गजानन गुरव यांनी घेतलेला नाणेफेकी जिंकत फलंदाजीचा निर्णय फलंदाजांनी मात्र यशस्वी करून दाखवलाय. खास करून उत्कर्ष आणि पार्थ घाडगे ही जोडी मैदानामध्ये जुळली आहे. ही सर्जा राजाची जोडी आहे. ती आपल्या टीमला किती धावांपर्यंत घेऊन जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. येणाऱ्या 3 षटकांचा डावाच्या पहिल्या सत्रामधला खेळ बाकी आहे. यात सरासरीने धावसंख्या पाहायला मिळेल तर 70च्या आसपास धावसंख्या जाऊ शकते. मात्र त्याही पेक्षा धावसंख्या येईल का की त्याच्याही खाली धावसंख्या सीमित ठेवतील गोलंदाजी करणारी क्रिकेट टीम हे आपल्याला पाहायचं आहे. मात्र नेमकं काय घडतं या मॅच मध्ये, किती धावांचं लक्ष दिलं जाईल सागर मेटके आणि त्याच्या टीम ओम साई अद्विता क्रिकेट टीम समोर सांगण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये होईल बदल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मालवण देवलीवरून श्यामजी वाक्कर सर. धन्यवाद अमोल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं कॉमेंट्री बॉक्समधून पॅव्हिलियनच्या या मैदानावरती मी श्याम वक्कर मनपूर्वक स्वागत करत आहे. काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. उत्कर्ष, काय ताकद, नजाकत आणि अफलातून शॉट हा उत्कर्षच्या बॅटमधून बघायला मिळाला. पहिल्या 4 षटकामध्ये अमोल खतरनाक बॅटिंग झाली आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला 2 हादरे बसले होते, पण ही जोडी आता जमली आहे. ही भागीदारी करतायत, भागीदारी बनवतायत. थोड्या वेळाने काय भागीदारी काय असते याची माहिती तुम्ही लोकांपर्यंत नक्की पोचवाल. आयुष्यामध्ये कोणाकोणाची भागीदारी कोणाकोणासोबत असते हे अमोल जमदाडे माझ्यापेक्षा चांगलं सांगतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. रितेशचा चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बरेच दूर आहेत. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय तोपर्यंत लहर उठते ती फक्त आणि फक्त 1 धावेची. आतापर्यंत धावसंख्या आहे 41 धावा. 7 षटकांची 7 ओव्हरची ही मॅच आहे आणि आजच्या दिवसाची ही दुसरी मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल सेमीफायनल मध्ये. जो संघ हरणार तो जाईल मैदानाच्या स्पर्धेच्या बाहेर. म्हणजे त्याला वाट बघावी लागेल कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 ची. गोलंदाजीमध्ये एक युवा गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्ग पडते. त्याच्या समोर एक युवा बॅटर उत्कर्ष. उत्कर्षने प्रभावित केलंय. काय टायमिंग केलंय बघा. 2 खेळाडूंच्या मधून चाललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एकीकडे सलमान खान, दुसरीकडे शाहरुख खान आणि मधून प्रीती झिंटा जावी तसा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. येस टीजी. उत्कर्ष काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अफलातून बॅटिंग करतोय. किती देखील तुम्ही चांगले बॉल टाका, प्रत्येक बॉल वरती मी प्रहार करणार आहे हे दाखवून देतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा रितेश. यावेळी हॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढलाय सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. KPL चौकार. येस टीजे. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार हे उत्कर्षच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळत आहेत. लागोपाठ तिसरा चौकार खेचेल का. यावेळी उडवलाय चेंडू बराच काळ हवेत. फटका बसला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही.
प्रतीक पाटील येतोय स्क्रीनवरती आणि एक चांगली खेळी या ठिकाणी समाप्त होत आहे. उत्कर्षने प्रभावित केलाय. उत्कर्षने 13 बॉल मध्ये 28 धावांची एक बहारदार खेळी साकारली. उत्कर्षची जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या वाजल्याच पाहिजे. येस टीजी नितीन माने यांच्यासाठी बक्षीस येते. नितीन माने तुम्ही जर बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलात तरी देखील बक्षीस आहे आणि षटकार चौकार जर तुम्ही खेचले तरी देखील बक्षीस आहे. आणि हे बक्षीस प्रायोजित केलेलं आहे कृष्णांत पिंगळे, टोनी बावडेकर आणि सिद्धार्थ माने याकडून हे बक्षीस आपल्यासाठी पुरस्कृत केलं जाणार आहे. पण तुम्ही मैदानामध्ये याल त्यावेळी जर तरची बात आहे, म्हणजे मगाशी जशी मी सांगितलं होतं की अगर मेरे चाची को मूछे होती तो मैं उसको चाचा कहता. चला मैदानामध्ये जाऊया. उत्कर्ष आउट झालाय. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये हलक्या हाताने खेळतोय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चूमंतर KPL चौकार. रितेश घाडगे आतापर्यंत महागडा ठरतोय पण त्याने एक चांगला विकेट मिळवला. एक किमती प्राइज विकेट त्याने मिळवलाय उत्कर्षचा. रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. आतापर्यंत खूप महागडं षटक हे रितेशचं. त्याने 13 धावा खर्च केलाय. 5 बॉल मध्ये 1 गडी बाद केलाय. सरळ बॅटने खेळलाय. जोपर्यंत गजानन गुरव येतील स्वतः कर्णधार स्क्रीनवरती फेकी करतील लॉंग ऑफ रिझन मध्ये तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 5 समाप्त होतोय. धाव संख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 54 54 धावा. तोपर्यंत ऐकूया सुगम संगीत. SK रॉयल किंग टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय. आता स्ट्राइक वरती बॅटिंग करतील स्वतः कर्णधार महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला जाबाज सिपाही. दुर्जनांचा संहार करणे, सज्जनांचं रक्षण करणे हे जे काम आपल्या आयुष्यामध्ये करतायत. कित्येक वेळा ज्यांचा खेळ मी कासार्डेच्या मैदानावरती सिंधुदुर्गामध्ये खूप वेळा बघितलेला आहे ते गजानन गुरव मैदानामध्ये स्ट्राइक वरती आलेले आहेत. आयकॉन खेळाडू आहेत, कर्णधार आहेत. त्यामुळे पूर्ण जबाबदारी आणि त्यांच्या समोर एक पार्थ पराग. पहिला चेंडू क्या बात आहे. फिरकीचा जादूगर म्हणावा लागेल या गोलंदाजाला. पार्थ फराकटे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल डॉट आलाय. लीग स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली आहे या गोलंदाजाने. आणि कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आहे हा. वय फक्त आहे 19. क्या बात है. सर्वात
छोटा खनीचा खेळाडू, वयाने सर्वात लहान खेळाडू कोल्हापूर प्रीमियर लीगचा, ज्याने एक मॅन ऑफ द मॅच देखील घेतलेली आहे आणि त्याच्या समोर बराच मोठा खेळाडू आहे आणि त्याला तो गोलंदाजी करतोय. वाळवे गावचा सितारा आहे हा, वाळवे गावचा हिरो आहे हा, राधानगरी वरून आलाय. काय गोलंदाजी करतोय, आज चर्चा होईल वाळवे गावामध्ये, याची चर्चा होणार आहे. आज वाळवे गावात जल्लोष होईल का? यावेळी खराब चेंडू, फुलटॉस चेंडू हवेत आहे आणि रिव्हर स्वीपचा प्रयास कामयाब झालाय. गजानन गुरव, हम भी देखील कुछ कम नहीं. फुलटॉस बॉल, केपीएल षटकार. पारच्या प्रत्येक विकेटसाठी बक्षीस येते 251 रुपये. संदीप पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाईल कुठं? दूर 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 दूर, बराच दूर. कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार. थैंक यू डीजे मैन. पहली 2 गेंदें अमोल डॉट, उसके बाद 2 बड़े शॉट, एक तेरी तो एक मेरी, हम भी कुछ किसी कम नहीं है. ईट का जवाब पत्थर से दिया है. बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर जारी है. एक छोटा लड़का, एक युवा गेंदबाज गेंदबाजी कर रहा है पार्थ, और उनके सामने बहुत ही बड़े खिलाड़ी है गजानन गुरव जिनका नाम है. महाराष्ट्र में बड़ी बड़ी प्रतियोगिता में अपने बेहतरीन खेल से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं. वो गजानन गुरव आज बल्लेबाजी कर रहे अपने घर के मैदान के ऊपर, अपने ही घरेलू दर्शकों के सामने आक्रामकता दिखाते हुए. लगातार 2 सिक्सर भी लगाए हैं. क्या तीसरा सिक्सर जड़ेंगे क्या? 66, 3 विकेट गिरने के बाद. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, झेल घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अप्रतिम झेल या ठिकाणी पकडला सुनीलने आणि 251 रुपयाचं जे बक्षीस ठेवलं होतं संदीप पाटील यांनी पुरस्कृत केलेलं, त्याचा मानकरी ठरतोय तो पार्थ. कोल्हापूर प्रीमियर लीग 4था विकेट. इंद्रजीत खेबुडे न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं ठेवत आहेत. धाव संख्या आहे 66 धावा. 66 फॉर लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 5.5 ओव्हर. 6व्या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन येईल पार्थ. क्या बात है, क्या बात है. चांगली गोलंदाजी. पार्थ एक युवा खेळाडू आहे, 19 वर्षाचा खेळाडू. जर पार्थची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्याच पाहिजे. हे भविष्य आहे कोल्हापूरचं, कोल्हापूर जिल्ह्याचा हा युवा खेळाडू आज ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या लीग मध्ये, एवढ्या लहान वयामध्ये खेळतोय, त्याचा खरोखर कौतुक आहे. यस डीजे. बघा, हे कोल्हापूर प्रीमियर लीग आहे. इथे लिजंड खेळाडू सुद्धा आहेत, 40+ चे खेळाडू देखील आहेत, अंडर 19 चे पण खेळाडू आहेत. हे दिले आम्हाला कोल्हापूर प्रीमियर लीगने आणि एवढ्या मोठं व्यासपीठ हे खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल कसबा बावडा क्रिकेट क्लबचे खरोखर कौतुक करावं लागेल.
त्यांच्यामुळे आज या युवा खेळाडूंना, या लिजंड खेळाडूंना या मैदानावरती आपला खेळाचं प्रात्यक्षिक दाखवता आलं. चला जाऊया मैदानामध्ये. 7वं षटक चालू आहे. प्रतीक पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलंच षटक आपलं स्वतःच टाकतोय संघासाठी. 7वं षटक घेऊन शेवटचे 5 चेंडू शिल्लक. खराब बॉल सरळ आमच्या दिशेने खेळलाय. बॅटर होता इंद्रजीत. इंद्रजीतच्या बॅट मधून हा कमाल धमाल. KPL षटकार. हाईटचा नो चेक करा. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. म्हणजे एकूण 6 नाही तर एकूण 7 धावा ऍड केल्या जातील. स्वागत केलंय इंद्रजीतने. प्रतीक पाटील याचा पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा हा देखील बॉल जाईल मिड विकेट रीजन मध्ये. आउट ऑफ द पार्क. KPL षटकार. थैंक यू अमोल जी, क्या बात है. इस इनिंग में सिक्सर के ऊपर सिक्सर लगते ही जा रहे हैं. इसके पहले गजानन गुरव आए, उन्होंने सिक्सर जड़ा. इंद्रजीत आए, वो भी सिक्सर लगा रहे हैं. अब रन बन नहीं रहे हैं, रन बह रहे हैं, रन दौड़ रहे हैं. स्कोर बुक हमारा रुकने का नाम ही नहीं ले रहा है. अब रन है 80 रन 4 विकेट गिरने के बाद. अभी भी 4 गेंदे बची है. यावेळी उडवण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय. वरच्या टोला चेंडू स्पर्श होतोय आणि शॉर्ट फाईन लेगला जातोय चेंडू. 1 धाव मिळेल. 81 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र स्ट्राइक वरती असेल पार्थ. फुल टॉस चेंडू. कडक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्या देखील हाताला चेंडू स्पर्श करत सीमारेषेच्या बाहेर. KPL चौकार. मालवणीत सांगायचं झालं तर बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचो कासुरो सुद्धा घेऊन गेलो. 85 धावा. स्लोवर 1 चेंडू. यस 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 यस. ड्रॉप दिस कॅच. संधी होती. व्हॉलीबॉल प्रमाणे 2-3 वेळा झेल त्याने उडवला होता विकेट किपरने, पण शेवटच्या क्षणाला जमिनीला दान झाला झेल. परिणामी 1 धाव ऍड केली जाईल. 86 धावा. शेवटचा चेंडू इनिंग मधील. चांगला बॉल पायावरती जाऊन आदळतोय. LBW चं अपील केलं जात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत बॅटर धावबाद होईल. म्हणजे या चेंडूवरती शेवटच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये फक्त 1च धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 87 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे बॅटिंग करणारा दुसऱ्या इनिंग मधील संघ असेल ओम साई अद्विता संघ. त्यांना 42 चेंडू मध्ये 88 धावांची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत.
त्यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेकी होणार आहे. वेळोवेळी आम्हाला पाण्याची मदत करणारे माननीय श्री राजू भोगले दादा यांचंही तो उपस्थित होते. मोफत सेवा केल्याबद्दल त्यांचं शतशः आभार. युवराज स्पोर्ट्स कर्णधार मुकेश शिंदे फायनल कॉलर आहे आपल्याला. मुकेश शिंदे, युवराज स्पोर्ट्स, मुकेश शिंदे कर्णधार, MK स्पोर्ट्स कर्णधार इथं उपस्थित आहे. प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. मुकेश शिंदे त्वरित यायचं आहे. नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे इथं उपस्थित आहेत. हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो. हॅलो चिक हॅलो चिक सुस्वागतम. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहोत. चला मुकेश शिंदे तुम्हाला फायनल कॉल आहे. मुकेश शिंदे नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आता लगेचच या सामन्यानंतर सामना होईल युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम बनाम MK स्पोर्ट जयसिंगपूर अशी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला युवराज स्पोर्ट क्रिकेट संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम बनाम MK स्पोर्ट जयसिंगपूर अशी लढत यानंतर होते आणि त्या सामन्याची नाणेफेकी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होते. आमचे सन्माननीय मान्यवर भगवान सरनोबत साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी होते. मुकेश शिंदे आणि आपण पाहतोय संदीप मकवाणा जे संघाचे संघनायक आहेत. नाणेफेकी संपन्न होते. कॉल कोण देणार आहे? मुकेश शिंदे जे कॉल देतील. काटा कॉल दिलाय आणि काटा पडलाय. नाणेफेकी जिंकली आहे. मुकेश काय निर्णय आहे? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. प्रथम फलंदाजी. आणि एक आवर्जून मला प्रश्न विचारायचा आहे तुला, मी मुकेश हे नाव कोणी दिलंय? मी ज्यावेळी खंडोबाकडनं खेळत होतो त्यावेळी बऱ्यापैकी आमचा कांता मॅनेजमेंट करत होता, पण आत टीम घेऊन मला खेळायला लागायचं. त्यामुळे प्रत्येकाला सांगायला लागायचं मी मुकेश आहे, तुम्ही बाकीचे या आत. मागच्या वर्षी तुझा खेळ पाहण्यासाठी तुझं कुटुंबीय देखील या ठिकाणी आलेलं होतं. यावेळी कोण आलंय घरातून? नाही, आई जरा आजारी असल्यामुळे कोण येणार नाही. ओके, नक्कीच तुझी आई लवकरच बरी होईल अशा देखील आम्ही तुला शुभेच्छा देतो आहोत. नाणेफेकी तू जिंकली आहेस. मैदानामध्ये सामना खूप चालू आहे. आपल्यासोबत आहे संदीप मकवाणा. अगदी तुमच्या आवडीचा प्रश्न, सामना कोण जिंकेल असं वाटतंय? चांगला खेळ तो जिंकणार ना. संदीप मकवाणा मागच्या मॅचमध्ये फॉर्ममध्ये आले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तोच फॉर्म या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. ट्राय करणार सर, का सांगू शकत नाही. धन्यवाद. मैदानामध्ये सामना खूप चांगला चालू आहे. मान्यवरांचे मनापासून आभार आणि दोन्ही टीमला आमच्या या आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. तर आमच्यासोबत मान्यवर जोडले गेलेले आहेत भगवान सरनोबत साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न केलेली आहे. तर साहेब तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कोल्हापूर प्रीमियर लीग ही जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे आणि जिल्ह्यातले सगळे खेळाडू, नवोदित खेळाडू, युवा खेळाडू आणि त्याच पद्धतीने अनुभवी खेळाडू खेळत आहेत. या स्पर्धेविषयी काय सांगाल? हे तिसरं पर्व आहे. नमस्कार, मी भगवान सरनोबत. मी आत्ता जवळजवळ मला वाटते 35 ते 40 वर्ष झाले असतील मी या ग्राउंडवर येतो आहे.
क्रिकेटसाठी. पण क्रिकेट या कोल्हापुरात आता जर का जीवन ठेवलं असेल ते फक्त बावडेकरांनी ठेवलं आहे. बाकी आता कोल्हापुरात बऱ्यापैकी क्रिकेट हे संपत आलेलं आहे. क्रिकेट काही पूर्वी जे क्रिकेट होतं ते आता विभागवार किंवा गाववार किंवा गल्लीवार हे आता संपले जवळजवळ. हे आता ग्रुपनं आणि IPL DPL हे असे करूनच आता क्रिकेट चालू आहे. त्यानिमित्तानं काय होते, बाहेरचे प्लेयर सगळे चांगले खेळाडू त्यांना संधी मिळते आणि चांगले खेळायला मिळते. एवढीच मी सांगतो. बाकी काय नाही. बाकी पूर्ण स्पर्धेतील सगळ्या संयोजन जे नियोजन केले एकदा एकदम उत्कृष्ट केलेलं आहे आणि खेळाडू त्यानिमित्तानं सगळे चांगले खेळायला आणि चांगले बघायला मिळालेले आहेत चांगले खेळाडू त्यानिमित्तानं. मी सगळ्या कमिटीचे आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि हे संपवतो. धन्यवाद सरनोबत साहेब. साहेबांनी सांगितलंय की नक्की कोल्हापूरचं जे क्रिकेट आहे ते बावडावासियांनी जिवंत ठेवलंय. त्यामुळे असंच म्हणावं लागेल, फुटबॉल वेड्या शहरामध्ये बावडावासियांनी क्रिकेट रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो लोकांपर्यंत पोचलाय देखील. आणि त्यामुळेच ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये प्रकाश झोतामध्ये देखील आली आहे. तर मैदानामध्ये सामना खूप चांगला चालू आहे. मी समालोचक अमोल जमदाडे. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण जाऊयात. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील श्याम वॉकर सर. धन्यवाद अमोल. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे मालक सन्माननीय श्री स्वप्नील पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक 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 स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण देखील मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात खूपच नाजूक झाली आहे. 5 चेंडूमध्ये धावा झाल्या आहेत फक्त 2 आणि 1 गडी बाद झालाय. अक्षय पाटील काय बॉलिंग करतायत, चांगली बॉलिंग करतायत. भला मोठा डोंगर उभा केलाय आणि हा डोंगर तुम्हाला चढायचा आहे आणि तो जर डोंगर चढायचा असेल तर सुरुवातीला दमखम दाखवावा लागेल. पहिलीची मेंटेटरी पॉवर प्लेची ओव्हर आहेत त्यामध्ये तुम्हाला हात खोलावे लागतील. हे हात खोलतील का? कोणता खेळाडू आक्रमक होईल? यावेळी चांगला फटका काउट क्षेत्रामध्ये खेळला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार. डीजे युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमला सूचना आहे, मागच्या सामन्यामध्ये जे तुमचे खेळाडू होते त्या खेळाडूंमध्ये 2 चेंज तुम्हाला या सामन्यासाठी करावं लागेल आणि MK स्पोर्ट जयसिंगपूर क्रिकेट टीमला या सामन्यासाठी 1 चेंज खेळाडू करावा लागेल. धन्यवाद. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 तुम्ही अनुभवत आहात, बघता आहात. काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. त्या नियमांचं रूल्सचं तुम्हाला पालन हे करावं लागेल. कारण क्रिकेट हा खेळ आहे जेंटलमॅन म्हणजे सज्जन लोकांचा. त्यामुळे तुम्हाला जे काही नियम आहेत, जी काही शिस्त आहे, ती शिस्त आणि नियम तुम्हाला पाळावेच लागतील. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. सुनील खवरे आल्या आल्या आपले हात खोलतायत आणि एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून देखील प्रेक्षकांना बघायला मिळतोय. अमोल तेली गोलंदाजी मार्कवरती आहेत. सरळ आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये एक षटकार त्यांनी खेचला. चांगला शॉट मी म्हणेन त्यांचा देखील. सागर मटकरे आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. KPL चौकार.
थैंक यू। तोहफा दिया था फुल टॉस के रूप में, तोहफा कबूल कर दिया और भेज दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अब सागर मिटके इन्होंने भी अपने हाथ खोले हैं। अमोल तेली चले गेंदबाजी मोर्चे पर। पुन्हा एकदा खराब चेंडू, शॉट ऑन पोल, सक्सेसफुल चेंडू, 1 बाउंस ओव्हर द रोप, कोल्हापूर प्रीमियर लीग चौकार। अमोल सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा होत्या, पण त्यानंतर मात्र पुढच्या 3 चेंडूंवरती 14 धावा आल्या आहेत. म्हणजे मॅच ऑन झाली आहे. जी मॅच थांबली होती ती मॅच आता रंगात आली आहे, ढंगात आली आहे. प्रेक्षक षटकार चौकार बघायला या ठिकाणी उपस्थित आहेत. 34 बॉल 72 धावा, 34 बॉल मध्ये 72 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ म्हणजे ओम साई अद्विता संघ, ज्याचे आयकॉन आहेत सागर मेतके. पुन्हा एकदा सागर मेतकेच्या बॅटमधून कणकणीत शॉट खेळला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, पण त्याच्या सरळ हातामध्ये जाऊन देखील त्याने चुकी केली आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. तुम्ही एका वाघाला जखमी केलाय. सागर मेतके हा वाघ आहे, त्याला तुम्ही जखमी केलाय, त्याला तुम्ही जीवनदान दिलाय, म्हणजे तो आता पुन्हा प्रहार करेल. तुम्हाला सांभाळून खेळ खेळावा लागणार आहे. एक आत्मविश्वासाने खेळ खेळावा लागेल. जरी तुम्ही धावा 87 बनवला असतील, 88 धावांचं जरी उद्दिष्ट तुम्ही ठेवला असेल, तरी देखील सागर मेतके हा काही कमी नाहीये. त्याचा सहकारी देखील चांगला बॅटिंग करतोय. सुनील खवरे त्याने देखील एक षटकार खेचलाय, म्हणजे मॅच मध्ये रंगत आहे. मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 7 षटकामध्ये 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला 5 चेंडूमध्ये 2 धावा होत्या, पण त्यानंतर मॅच मध्ये रंगत आणली आहे दोन्ही बॅटरनी. रिव्हर्स स्वीपचा शॉट खेळण्याचा प्रयत्न, पायावरती जाऊन आदळतोय, पण बॅटकटच्या रूपामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल 18 धावा. अमोल तेली गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 खणखणीत चौकार आले होते, पण त्यानंतर मात्र 2 चेंडू चांगले टाकले. पुन्हा एकदा अमोल तेली मार्केट एंड की ओर से गेंदबाजी करते हुए सरळ बॅटने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, यूज अँड लार्ज केपीएल सिक्सर. धावसंख्या पोहोचतोय 24. 24 धावा एका गडाच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अमोल तेली थोडंसं महागडं षटक त्यांचं बघायला मिळतं. आतापर्यंत त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या आहेत 16. 5 बॉल मध्ये 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 88 धावांचा पाठलाग करतायत. अतिशय दर्जेदार खणखणीत बॅटिंग ही सागर मेतके आणि सुनील खवरे या 2 बॅटरची तुम्हाला बघायला मिळते. शेवटचा चेंडू मार्केट एंड कडून अमोल तेली. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा. हे षटक महागड षटक, लांबलेलं षटक. धावा आल्या 17. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत.
डीजे ऑपरेटर ने लगाया बाजीगर। ऐसी विपरीत परिस्थितियों में मैदान के अंदर जाने के लिए चाहिए जिगर, और हारी हुई बाजी को जो जीत में तब्दील कर दे उसे कहते हैं बाजीगर। तो कौन बनेगा बाजीगर इस मैच में, ये देखना चाहिए। अभी तक तो ये दोनों बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं। 6 गेंदों के ऊपर 17 रन सागर ने बनाया है, सुनील ने बनाया है 2 गेंदों के ऊपर 7 रन। अक्षय पाटिल चले गेंदबाजी मोर्चे पर, बेहतरीन शॉट, फिर एक बार कड़ा प्रहार किया, खूबसूरत टाइमिंग किया, गेंद को भेज दिया थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। केपीएल चौकार। थँक्यू। काय सुरुवात केली आहे दोन्ही बॅटरनी। पहिल्या 5 चेंडूमध्ये 2 धावा होत्या, आता 29 बॉल मध्ये 59 धावांची गरज। 59 धावा, 29 बॉल, 29 बॉल 59 धावा बनतील का की समोरचा संघ त्यांना थांबवेल का हे देखील पाहावं लागेल। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चाललाय। त्यावेळी थोडासा बॅकअप लेनचा चेंडू आडव्या बॅटनं त्याला खेळलाय, त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल। धाव संख्या पोहोचेल 30 धावांवरती। अजूनही गरज आहे ती 48 धावांची। चेंडू शिल्लक असतील 58 धावांची। 28 बॉल 58 धावा। हे घमासान मैदानामध्ये चालू आहे, हा खेळ मैदानामध्ये रंगलाय। खूप मजा येते मॅच बघायला, कारण दोन्हीकडचे खेळाडू, दोन्हीकडचे बॅटर खूपच आक्रमक झालेले आहेत। 28 बॉल 58 धावा। अक्षय पाटील गोलंदाजी मार्क वरती। सुनीलने हलक्या हाताने खेळलाय, पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 1 धाव मिळेल। धाव संख्या पोहोचेल 31, 31 धावा। चांगली बॅटिंग मैदानामध्ये चांगली आहे, चालू आहे। सिंगल डबल देखील घेतायत, मध्ये मध्येच मोठे प्रहार देखील करतायत, म्हणजे मॅच चालवतायत, आपली ही इनिंग बिल्ड करतायत, चांगली खेळ खेळतायत। पुन्हा एकदा अक्षय पाटील, फुल टॉस बॉल, चांगला शॉट खेळलाय, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये वन बाउन्स गेलाय, त्यामुळे फक्त 1च धाव मिळेल। धाव संख्या पोहोचेल 32, 32 धावा। खराब चेंडू होता, तोफा दिला होता, थोडीशी दिशाहीन फटका झाला। जर जागा चांगली निवडली असती तर 4 धावा मिळाल्या असत्या। क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये वन बाउन्स चेंडू, त्यामुळे फक्त 41, 1च धाव मिळेल। धाव संख्या पोहोचेल 32, 32, 26 बॉल 56 धावा। यावेळी शॉट ऑन पोल सक्सेसफुल, चेंडू आउट ऑफ द पार्क। केपीएल कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 षटकार। थैंक यू। एक दीवाना, एक पगला मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहा है। 4 गेंदों के ऊपर 14 रन बनाए हैं, 25 गेंदें बची है, 50 रन चाहिए। 25 बॉल मध्ये 50 धावांची गरज। स्ट्राइक वरती बॅटर सुनील खवरे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, काय बॅटिंग करतोय, ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे। एक मोठा फटका, त्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करणं, स्ट्राइक आपल्या जवळ ठेवतोय। 3 षटकांची समाप्ती झाली। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा। आता उरलेल्या
4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. या 24 चेंडूमधील 49 धावा बनतायत काय, काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकेल कोण हरेल, आणि हे सर्व सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे सहकारी मित्र कणकवली कासार्डेवरून आलेले, जे पशुवैद्यकीय खात्यामध्ये कार्यरत आहेत, एक सिलिका व्यावसायिक आहेत, ते अमोलजी जमदाडे कॉमेंट्री करण्यासाठी येत आहेत. मिस्टर अमोलजी जमदाडे. धन्यवाद श्यामजी वाक्कर सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या आलिशान 3ऱ्या एडिशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 24 चेंडू 49 धावा हे विजयासाठी लक्ष्य आपल्याला पाहायला मिळते. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. या मॅचमध्ये कोण लढेल आणि कोण हरेल ते आपल्याला पाहायचं आहे. फक्त 24 चेंडूंचा कालावधी आहे आणि विजयासाठी अजून 49 धावा बनवायच्या आहेत. ओम साई अद्विता क्रिकेट टीमला मात्र जी फाईट हवी होती, जी फ्लाइंग स्टार्ट हवा होता, तो फ्लाइंग स्टार्ट आता मात्र मिळालाय. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सागर, ज्याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 23 धावा आलेत आणि 5 चेंडूमध्ये 15 धावांची धुवाधार खेळी सुनीलने देखील केली आहे. त्यामुळे गरमागरमीचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळालाय आणि त्यासाठी ही जोडी फोडण्याच्या उद्देशाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा नायक गजानन गुरव स्वतः गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक नंबर 4. चौथ्या षटकाची सुरुवात स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर सुनील खवरे, ज्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत आलेत. रिव्हर्स अटेम आणि यावेळेला डॉट. काबिल आहे गजानन गुरव यांच्याकडे. अशा कठीण परिस्थितीमध्ये अनेक वेळेला आपल्या टीमला या गोलंदाजाने बाहेर काढलंय. मात्र दुसऱ्या बाजूला विसरून अजिबात चालला नाहीये. सागरने जी धुवाधार खेळीची सुरुवात केली आहे, दुसऱ्या बाजूला आल्या आल्या सुनीलने दमखम देखील दाखवलाय. आपण आल्याची मैदानामध्ये चाहूल या दोन्ही खेळाडूंनी करून दिली आहे आपल्या आकर्षक फटकेबाजीने. यावेळेला उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईल काऊ क्षेत्रामध्ये आणि यावेळेला मात्र हा मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालाय. आली आहे विकेट. विकेट नंबर 2. 39 धावा फलकावरती आणि सुनील चावरे मैदानाच्या बाहेर. ज्योतिबा पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 15 धावा बनवत मैदानाच्या बाहेर गेलेत सुनील. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. मात्र बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी एकमेव जमेची बाजू सागर मेतके अजून मैदानामध्ये धुवाधार फलंदाजी करतायत आणि त्यांची बॅट जर का बोलली तर हा सामना शेवटपर्यंत नक्की जाईल. मात्र गजानन गुरव यांचं कौतुक करावं लागेल. आल्या आल्या दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली आहे आणि जी भागीदारी बनत होती ती भागीदारी ब्रेक करत आपल्या टीमला सेलिब्रेशनची संधी देखील दिली आहे या गोलंदाजाने. आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 3 षटकानंतर मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गजानन गुरव सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला ज्योतिबा पाटील. ज्योतिबाच्या नावानं चांग बल. स्ट्रायकिंग एंडला मात्र ते तयार होतील आणि त्यांना मात्र खातं ओपन करायचं बाकी आहे. यावेळेला अपील अपील अपील. उत्साह खूप जास्त आहे आणि आत्मविश्वास खूप कमी. बघा किती आहे दोन्ही खेळाडूंमध्ये, मैत्री किती आहे ती बघा. अपील तर केलं गजानन गुरव यांनी आणि त्यानंतर हात मिळवण्यासाठी ते स्ट्रायकिंग यांच्या बॅटर ज्योतिबा यांच्यापर्यंत देखील गेलेत. एकंदरीत 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये गजानन गुरव यांनी. एका बाजूला जर धावा प्रचंड वेगामध्ये येत होत्या, मात्र ह्या धावा रोखलेत. धावसंख्येला रोधक लावणारं, ब्रेक लावणारं षटक गजानन गुरव यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस गजानन गुरव तयार. यावेळेला सुमार खेळला फटका. स्वतः फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील केलंय. स्टेट ड्राईव्हचा फटका. 1 धाव मात्र रोखू शकला नाहीये गजानन गुरव. दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त 1च धाव बऱ्याच वेळानंतर आली आहे. तब्बल 4थ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे
आणि धावसंख्या पुढे गेली आहे 39 धावांवरती. समीकरण जर आपण पाहिलं तर सातत्याने बदलत जाईल. फलकावरती 40 धावा लागलेत, अजून 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 20 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला. ओम साई अद्विता क्रिकेट टीमला 20 चेंडू 48 धावा हे समीकरण आहे SK रॉयल किंग क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गाडीला एक्सेलेट करावं लागेल, दमखम दाखवावं लागेल इथे. यावेळेला प्रॉपर टाइम, वाह लाजवाब फटका खेळलाय. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. कोल्हापूर प्रीमियर लीग मधला आलाय ऐन मौक्याच्या क्षणी सागर मेटकेच्या बॅट मधून षटकार. टेंगुडेजे, फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती कधीच नसते, कारण त्याचा फांदीवरती नाही तर स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. या वेळेला विश्वास स्वतःच्या बॅटिंगवरती, स्वतःच्या बॅटवरती स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सागरने दाखवलंय आणि त्यामुळे धावसंख्या प्रचंड वेगामध्ये वाढते. 29 धावांचं व्यक्तिगत योगदान फक्त 10 चेंडूमध्ये सागर मेटकेने दिलंय, जो टीमचा नायक आहे. आणि दुसऱ्या बाजूला देखील प्रतिस्पर्धी टीमचा संघनायक आणि संघनायक आमने सामने आले आहेत. याही वेळेला आडवे बॅटने खेळले मात्र आहे क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग एरियामध्ये आयकॉन वर्सेस आयकॉन मध्ये गजानन गुरव आता मात्र सरस ठरलेत आणि त्याने मिळवली आहे महत्वाची विकेट. विजय आणि पराभव यांच्या मधलं अंतर ठरवणारा खेळाडू सागर मेटकेला मात्र पाठवलंय तिसऱ्या गड्याच्या रूपाने डीप स्क्वेअर लेग एरियामध्ये खूप चांगला झेल टिपत मैदानाच्या बाहेर. सागर मेटके बाद झाले आहेत, काही हरकत नाहीये. 11 चेंडू मध्ये 29 धावा देखील त्यांच्या बॅट मधनं आले आहेत. म्हणजे टीमसाठी जी संघनायकाची भूमिका होती ती मात्र त्यांनी प्रामाणिकपणे निभावल्यात आणि 46 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ, 18 चेंडूंमध्ये 42 धावांची आहे आवश्यकता. सामना अजूनही डोलायमान स्थितीमध्येच आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही, हे आपण सातत्याने पाहिलंय. सुरुवातीची 3 षटकं बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीम ओम साई अद्विता क्रिकेट टीमच्या बाजूने, मात्र 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सामना फिरलाय. सामन्याने करवट बदलली आहे, सामन्याने बाजू बदलली आहे आणि एकाच षटकामध्ये गजानन गुरव यांच्या 2 विकेट मिळाले आणि त्यानंतर हा सामना पुन्हा एकदा शिफ्ट झालाय SK रॉयल किंग क्रिकेट टीमकडे. मात्र सामना या षटकामध्ये देखील बदलू शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. तोडफोड वाली फलंदाजी करावी लागेल. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला. आपण पाहतोय गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एकच धाव ज्योतिबा यांच्या खात्यावरती लिहिली जाईल आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 4 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 47 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 17 चेंडूंचा खेळ आहे. 41 धावांची गरज. अमोल तेली गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येताना आपण त्यांना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या अमोल तेली यांनी. अमोल तेली तयार मेडिकल कॉलेज इन कडून. अकुटप्प्याचा बॉल मिडी विकेटला खेळलाय. पूल जबरदस्त पाहायला मिळाला आणि या पूल मध्ये ताकद देखील होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, मात्र आपण जर पाहिलं तर प्रवीण गावडे यांनी एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. प्रवीण गावडे यांच्याकडे क्षमता देखील आहे आणि या मॅच मध्ये तुमची क्षमता सिद्ध करावी लागेल. तुमच्या क्षमतेची चाचपणी, तुमच्या क्षमतेची परीक्षा घेणारी ही KPL आहे, कोल्हापूर प्रीमियर लीग आहे आणि याच स्पर्धेमध्ये तुम्हाला नाव करण्याची संधी देखील आहे. यावेळेला उडवलाय ज्योतिबा ऑन फायर. गेंद
ओ हो जबरदस्त एफर्ट दाखवलाय का, षटकार रोखलाय का हे पाहावं लागेल. आमचे प्रेक्षक तिथून सांगतील आणि पंचांनी हा डिसिजन देखील कळवलाय. एक टप्पा घेत चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय आणि हा चौकार देखील आलाय. आणि त्यासाठीच तिसऱ्या पंचांची मदत देखील मागितली गेली आहे, कारण दोन्ही टीमसाठी एक एक धाव ही लाख मोलाची आहे. एखाद्या टीमच्या बाजूने फेवर जाऊ नये आणि त्यासाठीच आपण तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली आहे. आमचे जे ऑफिशियल्स आहेत ते योग्य तो निर्णय सातत्याने प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्यामध्ये देताना आपण पाहिलंय आणि अशा निर्णयाच्या वेळी तेथील प्रेक्षकांची मदत मिळणं देखील गरजेचं असतं, जेणेकरून एखादा निर्णय देणं पंचांना खूप सोपं जातं. आणि आपण पाहतोय ते कॅमेऱ्याची खूप चांगलं वर्क tenniscricket.in माध्यमातून केलं गेलंय. अकुट टप्प्याचा बॉल आणि खूप चांगला फटका आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. चेंडू आउट ऑफ पार्क, षटकार आहे. 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. वा ज्योतिबा, क्या बात है, जबरदस्त फटका सजवलाय ज्योतिबा यांनी. 6 धावांनी प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्व संकेत देखील दिलेत आणि टीमची धावसंख्या मात्र प्रचंड वेगात वाढताना दिसते. फलकावरती लागलेत आतापर्यंत 54 धावा, 15 चेंडूंचा खेळ आणि 34 धावांची आहे आवश्यकता. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील आणि डावखुरे गोलंदाज तयार आहेत. ज्योतिबा यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला रोखले देखील, मात्र जोपर्यंत चेंडूची परतीची फेकी येईल दोन्ही फलंदाजांनी आपलं स्ट्राईक बदललंय, एंड चेंज केलाय. 2 धावांची लहर पाहायला मिळते आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 56 अब तक 56 धावा फलकावरती लागलेत. 4 षटक 4 चेंडूंचा खेळ संपलाय. समीकरण सातत्याने प्रत्येक चेंडू गणित बदलतंय. 32 धावांची अजून गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ज्योतिबा पाटील स्ट्रायकिंग येईल पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला फटका खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगात पोहोचला, थोडासा फंबल देखील झाला आहे. हा दबाव आहे, हा दबाव आहे मोठ्या मॅचचा, हा दबाव आहे मोठ्या स्पर्धेचा. नाव मित्रांनो एका दिवसामध्ये कधीच होत नाही, मात्र जर मेहनत घेतलात, संघर्ष केलात तर एक दिवस नाव नक्की होतं. तो दिवस आजचा आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. अंतरिम 13 चेंडूंचा मात्र खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 13 चेंडूमध्ये विजयासाठी जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 30 धावा, ना कुछ है तेरा बल्कि ना कुछ है मेरा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज नाही, आता नाही तर कधीच नाही. स्वतःला सिद्ध करा आणि आपलं नाव निश्चितपणाने या स्पर्धेच्या माध्यमातून बनवा. तुमचं नाव एकदा झालं तर स्वतःच्या नावासाठी नाही तर आपल्या गावच्या नावासाठी तुम्हाला खेळावं लागेल. तुमच्या नावाबरोबरच तुमच्या गावाचं नाव देखील होतं आणि हेच काम ज्योतिबा पाटील आपल्या बॅटमधनं करताना पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला देखील अमोल तेरी यांना कमी लेखून अजिबात चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, त्यांच्याकडे देखील कलात्मकता आहे. ते गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. यावेळेला बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाने पाठलाग देखील केलाय आणि जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय गलीच्या क्षेत्ररक्षकाने 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या फलकावरती लागली आहे आतापर्यंत 60 धावा. समीकरण तुम्ही पाहताय, विजयासाठी फक्त 12 चेंडूंचा कालावधी आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांची आवश्यकता देखील आहे. 12 चेंडू 28 धावा, 28 चेंडू 12 धावा, हे समीकरण मैदानामध्ये विजय संपादन करण्यासाठी ओम साई अद्विता क्रिकेट टीमला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यावरून दाखल झालेले आमचे 3 ऑफिशियल्स विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर, रमेश सोलकर हे देखील चांगल्या पद्धतीचं काम करतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत गुणलेखन करतायत सलीम भैया,
एका छताखाली सगळं काही ही त्यांची जी टॅग लाईन आहे त्याच पद्धतीने ते काम करत असताना आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. त्यामध्ये आमचे जे कॅमेरेमॅन आहेत खूप चांगलं वर्क करतायत. फैज असेल, ओमकार असेल, कौस्तुभ असेल, अगदास असतील आणि हे देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम करतायत. आमचे जे ऑपरेटर आहेत सागर, त्याने देखील खूप मोठं योगदान दिले आणि आमचे जे डिजिटल स्कोरर आहेत प्रसाद, ते देखील या ठिकाणी खूप चांगलं काम करतायत. 12 चेंडूंचा खेळ, 28 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. मार्केट यार्ड एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गजानन गुरव मागच्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत. अकुटप्याचा बॉल ऑन साईडला यावेळेला खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती येईल एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील 11 आणि धावा बनवायचे 27. 11 चेंडू 27 धावा. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आज तकदीर कोणाची बनणार आहे, कोणता संघ या मालिकेमध्ये कायम राहणार आहे आणि कोणता संघ या स्पर्धेमधनं आउट होणार आहे. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ जिकरीची झुंज देत आहेत. आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी देखील घेत आहेत. 11 चेंडू 27. लेग स्टिकच्या बाहेर खराब लेंथवरती गोलंदाजी इथे गजानन गुरव यांच्या माध्यमातून झाली आहे आणि पंचांनी वाईट बॉलचा सिग्नल देखील कळवलाय. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अशी गोलंदाजी करणे म्हणजे श्यामसर कर्ज न घेता व्याज भरणे. कर्ज न घेता व्याज भरल्यासारखी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 अतिरिक्त धावांनी टीमची धावसंख्या 63 धावा फलकावरती लागलेत. येणारे चेंडू 11, धावा बनवायचे आहेत 25. 11 चेंडू 25 धावा हे विजयासाठी समीकरण. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक खेळाडू, आक्रमक खेळाडू तयार. गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज तयार. अकुटप्याचा बॉल आणि याही वेळेला वाईड बॉल. वाईड बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे. तिसऱ्या पंचांकडे DRS घेतला गेला. आपण पाहतोय 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता असतानाच फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि त्यामुळेच आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. पंचांनी वाईड बॉलची सिग्नल दिला आणि तोच आपण पाहतो पंचांचा अचूक निर्णय आमच्या तिसऱ्या पंचांनी देखील कळवलाय की हा वाईड बॉलच आहे. आणि श्यामसर मी म्हणेन की हा वाईड बॉल नाही तर या परिस्थितीमधला हा सगळ्यात वाईट बॉल देखील आहे. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. फलकावरती लागलेत. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या फलकावरती 64 झाली आहे. गजानन गुरव यांना मात्र लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल. क्षमता त्यांच्याकडे देखील आहे मात्र ती सिद्ध करावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेला हवेमध्ये खूप उंच गेलाय हा बॉल आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील आलेत. खूप चांगला झेल इथे टिपलाय. आता मात्र रिदम मध्ये असणारा खेळाडू त्याला देखील आउट केलंय. गजानन गुरव यांनी आपल्या खात्यामध्ये 3ऱ्या विकेटची नोंद केली आहे. मागच्या षटकामध्ये 2 विकेट आणि या षटकामध्ये 1 विकेट देखील मिळवली आहे. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर जर आपण पाहिलं ज्याने खूप चांगलं योगदान आतापर्यंत दिलं होतं आणि तो देखील ऐन मोक्याच्या क्षणी आउट होताना आपण पाहतोय. प्रवीण मैदानाच्या बाहेर चाललाय. थँक यू डीजे. कठीण परिस्थिती आहे. 10 चेंडू 24 धावांची गरज आहे आणि 10 चेंडू 24 धावांमध्ये विजयासाठी जर तुम्हाला जायचं असेल, टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आता मात्र स्वतःला रोखून अजिबात चालणार नाहीये. स्वतःला वाचवून अजिबात चालणार नाहीये. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर करावा लागेल. आक्रमकता ही बचाव का साधन है या उक्तीचा वापर तुम्हाला करावा लागेल. प्रतिस्पर्धी टीमला दडपणामध्ये आणायचं आहे तर तुम्हाला इथे जोखीम पत्करावीच लागेल. मोर रिस्क मोर प्रॉफिट या नियमाचा वापर देखील तुम्हाला या मॅच मध्ये करावा लागेल. सगळं काही झोकून स्वतःच्या नावासाठी नाही तर स्वतःच्या गावासाठी तुम्हाला 100% योगदान देखील द्यावं लागेल. गजानन गुरव गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. यावेळेला उडवलंय
वा क्या बात है, चेंडू लांब 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 खूप लांब बाउंड्री लाइनच्या बाहेर. 100 सोनार की, 1 लोहार की, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. 9 चेंडू 18 धावा हे समीकरण आपण पाहतोय रिप्ले मध्ये. लेग स्टिक वरचा बॉल आल्या आल्या एक जबरदस्त धमाका, फिंगर्स रोल केले. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती. मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेला देखील उडवले चेंडू आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ नॉक. आज चर्चा होईल या खेळाडूची. थँक्यू डीजे. लेग स्टिक वरचा बॉल गजानन गुरव यांच्यावरती मात्र हल्ला केलाय. आक्रमक खेळ दाखवलाय सिमॉन काळे. या खेळाडूला आज मात्र लोक नक्की लक्षात ठेवतील. त्याने मात्र दमखम दाखवलाय. आत्मविश्वास तेच दाखवतात, जिंकण्याचे धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची कधीच भीती नसते आणि मुळात संकट हीच तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. कोल्हापूर प्रीमियर लीग देखील तुमच्या क्षमतेची परीक्षाच घेते आहे. आता मात्र समीकरण बदललंय, पुरता सामना देखील बदललाय. 76 धावा फलकावरती लागलेत. या वेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, कमबॅक केलंय. हा खेळाडू सहजासहजी हार मानणारा गजानन गुरव नाहीये. त्याने देखील खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. षटक आपण जर पाहिलं तर 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. सातत्याने समीकरण बदलतंय. फलकावरती 77 धावा लागले. विजयासाठी जर आपण पाहिलं तर फक्त 7 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे 7 आणि विजयासाठी धावा बनवायच्यात 11. सामना आता मात्र डोलायमान स्थितीमध्ये आहे आणि येणारा चेंडू दोन्ही संघांसाठी लाख मोलाचा देखील आहे. गजानन गुरव तयार, स्ट्रायकिंग एंडला सिमॉन तयार. ज्योतिबा पाटील स्ट्रायकिंग एंडला तयार झालेत. यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला, पहिली धाव प्रचंड वेगात, दुसरीसाठी निघालेत आणि यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरनं नकार कळवलाय. खूप चांगला निर्णय आहे. गाडीला थोडंसं रिव्हर्स घेतले, रिव्हर्स गिअर टाकलाय सिमॉन काळे यांनी. ते आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आले आहेत. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. येणारे चेंडू 6 आणि धावा बनवायच्या 10. तुम्ही प्रेक्षक हो, हा सामना पहा किती रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. 6 चेंडू 10 धावांची गरज. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांच्या पसंतीला सामना आलाय. मात्र हा सामना प्रेक्षक आपल्या नक्की लक्षामध्ये ठेवतील. सामना कोण जिंकेल याची अनिश्चितता आपल्याला कायम पाहायला मिळते. खूप चांगलं सॉन्ग आमच्या डीजे ऑपरेटरनी लावलंय. आ देखे जरा किसमें कितना है दम. ये दमखम लढाई मैदान के अंदर. शेवटचं निर्णायक षटक. या सामन्याचा हिरो होण्याची संधी आणि या सामन्याचा झिरो होण्याचीही शक्यता. कोण जिंकेल हा सामना, विजयाचा शिल्पकार कोण आणि पराभवाचा जिम्मेदार कोण, हे सांगणारं षटक घेऊन गोलंदाज मात्र तयार आहे. अमोल चाचे गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला ज्योतिबा पाटील, जे बराच काळ मैदानामध्ये फलंदाजी करतायत. 6 चेंडू 10ची आवश्यकता आहे. गोलंदाज चाचे तयार आणि स्ट्रायकिंग एंडला ज्योतिबा तयार. अकुटप्प्याचा बॉल थोडासा वरती आलाय. प्रथमतः फलंदाज आणि त्यानंतर यष्टिरक्षकाला देखील या बॉलने बीट केलंय. अकुटप्प्याचा बॉल संधी होती आणि ही संधी दवडली आहे. मोठा फटका टोलवण्याची संधी ज्योतिबा पाटील यांनी दवडली आहे. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. येणारे चेंडू 5, धावा बनवायचे आहेत 9, हाताची बोट 5, 5 पांडव होते आणि आपण जर पाहिलं तर पंचधातू देखील आहेत. चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे 5 आणि विजयासाठी आवश्यक आहेत 9 धावा. 9 हा क्रिकेट मधला लकी आकडा आहे आणि 5 चेंडूमध्ये 9 धावा बनवले जातील का. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार.
अकुटप्याचा बॉल यावेळेला मोठा फटका ठेवण्याचा इरादा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती तैनात केला गेला लॉंग ऑफला पहिली धाव प्रचंड वेगात दुसरीचा प्रयत्न होईल की नाही पाहावं लागेल मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय ज्योतिबा पाटील यांनी या सामन्याची सूत्र आणि या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे दुसऱ्या बाजूला मी नक्की कौतुक करेन चाचे गोलंदाजाचं ज्याने खूप चांगले बॉल आतापर्यंत टाकले आहेत दोन्ही संघ सहजासहजी हार मानायला तयार नाही आहेत अंगावरती काटा आणणारा हा सामना आहे दोन्ही संघ जिद्दीने मैदानामध्ये खेळत आहेत मात्र पराभव कोणाला तरी एकाला पत्करावा लागेल जिंकणारे दोन्ही संघ अजिबात आपल्याला मिळणार नाहीयेत एका मॅनामध्ये ज्या पद्धतीने दोन तलवार राहू शकत नाही जंगलचे राजे ज्या पद्धतीने दोन होऊ शकत नाही हा सामना देखील एकच संघ जिंकणार आहे जिंकणारा संघ कोण आहे आणि हरणारा संघ कोण आहे याच्यामध्ये फक्त 4 चेंडूंचा अंतर बाकी आहे 4 चेंडू 8ची आवश्यकता यावेळेला जो या ठिकाणी विश्वास दाखवला ज्योतिबा यांनी स्वतःवरती त्या विश्वासाला थोडेसे कुठेतरी कमी पडले आहेत मगाच्या चेंडूवरती एक धाव नक्की आली असती समीकरण थोडं जवळ आलं असतं मात्र ती धोकादायक धाव घेतली नाही 3 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 7 धावांची आहे आवश्यकता 3 चेंडू 7 धावा आपण पाहतोय आजच्या 5व्या दिवसामधला हा रोमहर्षक सामना एका बाजूला SK रॉयल किंग ज्यांनी 87 धावा बनवल्या आणि ओम साई अद्विता क्रिकेट टीम 88 धावांचा पाठलाग करते यावेळेला प्रॉपर टाइम केले का पाहावं लागेल हवा के साथ साथ घटा के संग संग चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सिमॉन काळे वाह 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 क्या बात है सिमॉन काळे आज तर तुझ्या नावाचा गजर नक्की होईल सिमॉन काळे एका जबरदस्त मूड मध्ये आलाय आणि या सामन्याला त्याने आपल्या बाजूने झुकवलंय शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ एका धावेची आवश्यकता जिंकण्याची जिद्द असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते आमचे सिद्धू सांगत होते की सिमॉनने लवकर फलंदाजीसाठी येणं गरजेचं होतं मात्र दुसऱ्या बाजूला सामना अजूनही संपलेला नाहीये 2 चेंडू 1ची आवश्यकता आहे यावेळेला खूप चांगला फटका सजवलाय जबरदस्त फटका खेळलाय प्रॉपर क्रिकेटिंग शॉट क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय आज मात्र सिमॉन काळेच्या नावाचा गजर आणि सिमॉन काळेच्या नावाचा जप आमचे प्रेक्षक नक्की करतील आमच्या या कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये आणि त्याने 1 हँडेड 1 मॅन आर्मी हा आणि एक हाती सामना आपल्या टीमला जिंकून दिलाय हा गेम चेंजर आहे खेळाडू सिमॉन काळे आपण मॅचची समरी पाहतो आहोत प्रथम बॅटिंग करत असताना 87 धावा SK रॉयल क्रिकेट किंग टीमने बनवल्या त्यामध्ये आपण पाहिलं तर उत्कर्ष यांचा 28 धावांचा बहुमूल्य वाटा गजानन गुरव यांनी देखील 7 चेंडूमध्ये 17 धावा बनवल्या आणि त्यानंतर पार्थ गाडगे यांनी 17 धावांची नाबाद धुव्वाधार खेळी केली दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर इंद्रजितने देखील 13 धावांचं छोटेखानी मात्र उपयुक्त असं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि प्रत्युत्तर दाखल खेळताना काय जबरदस्त इनिंग खेळले आहेत ज्योतिबा पाटीलनेच दमदार सुरुवात केली 17 धावा त्यांनी बनवल्या मात्र खास करणं कौतुक करावं लागेल ते फलंदाज सागरचं ज्याने फ्लाइंग स्टार्ट दिला आपल्या टीमला फक्त 11 चेंडूमध्ये 29 धावा आणि सिमॉन काळे त्याच्याविषयी काय बोलावं फक्त 6 चेंडूमध्ये संघ अडचणीमध्ये असताना 33 धावांची केलेली अविस्मरणीय खेळी सिमॉन काळे यांची प्रतिस्पर्धी टीमच्या खिशामध्ये असणारा विजय आपल्या बहारदार फलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमच्या खिशामधला विजय हात घालून त्याने आपल्या टीमसाठी खेचून आणलाय
सिमॉन काळे यांच्या नावाचा गजर आणि जप आज नक्की होईल. सुनील यांची खेळी 15 धावांची देखील विसरून अजिबात चालणार नाहीये. गजानन गुरव यांनी मात्र प्रतिकार केला गोलंदाजीमध्ये. त्यांनी सुरुवातीला 3 विकेट देखील मिळवले, मात्र त्यानंतर जे 2 षटकार गजानन गुरव यांच्यावरती ठोकले गेले सिमॉन काळे यांच्या माध्यमातून, तेच षटकार बहुधा निर्णायक ठरतील या मॅचला. आणि शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त फिनिशिंग टच सिमॉन काळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि अशा या रोमहर्षक सामन्याचा विजेता ठरत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला ओम साई अद्विता क्रिकेट टीमने. आणि आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील जाहीर करतो आहोत. चला